नमस्कार, मी स्मिता. स्वाद शिदोरीच्यामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. आजपासून आपण वाळवणीचे पदार्थ बनवायला सुरुवात करतोय. सर्वात आधी आपण उपवासाचे साबुदाणा बटाट्याचे पळी पापड कसे करायचे ते बघणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पापड बनवत असताना आपण साबुदाणा अजिबात शिजवणार नाही. तरीही तुम्ही पाहू शकता अगदी फुलून दुप्पट झालेला पापड तुम्हाला दिसतोय. करायला अगदी सोप्पा आहे आणि इथं मी अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्हाला कृती सांगितलेली आहे. त्यामुळे पटकन सुरुवात करूयात. उपवासाचे खमंग खुसखुशीत साबुदाणा बटाट्याचे पापड. पापड बनवण्यासाठी इथं आपण पाव किलो म्हणजे 250 ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा घेत असताना सुरुवातीला वजनाने मोजून घ्यायचा. वजनाने मोजून घेतलेला हा साबुदाणा घरातील कोणत्याही एका वाटीने किंवा पेल्याने मोजून घ्यायचा आहे. तर इथे मी पाव किलो साबुदाणा घेतलाय. वाटीने मोजला 2 वाटी हा साबुदाणा झालाय. तुम्ही सुद्धा कितीही प्रमाणामध्ये साबुदाणा घेतलात तरीही साबुदाणा वाटीने किंवा पेल्याने मोजून घ्यायचा आहे. जर तुम्ही 1 किलो, 2 किलो किंवा त्यापेक्षा कितीही जास्त प्रमाणामध्ये साबुदाणा घेतला, तर घरातील एखाद्या मोठ्या भांड्याने साबुदाणा मोजून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी साबुदाणा घेताना असा मोठ्या दाण्यांचा साबुदाणा घेतलाय. याऐवजी तुम्ही बारीक साबुदाणा घेतलात तरीही चालेल, पण तो सुद्धा वजनाने आणि वाटीने मोजून घ्या. आता हा साबुदाणा 2 ते 3 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि मगच साबुदाणा भिजत घालायचा आहे. कारण साबुदाण्यावरती भरपूर अशी पावडर असते, यामध्ये भरपूर स्टार्च असतं. त्यामुळे किमान 2 ते 3 वेळेला साबुदाणा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. साबुदाणा स्वच्छ धुवून घेतला. आता यामध्ये आपल्याला घालायचंय पाणी. तर ज्या वाटीने साबुदाणा मोजून घेतला, त्याच वाटीने पाणी देखील आपल्याला मोजून घ्यायचं आहे. जर तुम्ही मोठ्या भांड्याने किंवा ग्लासने साबुदाणा मोजून घेतला असेल, तर त्यानेच तुम्हाला पाणीसुद्धा मोजून घ्यायचं आहे. जेवढा साबुदाणा घेतला असेल, त्याच्या दुप्पट पाणी इथं आपल्याला घ्यायचं आहे. 2 वाटी साबुदाणा मी घेतला होता, त्यासाठी 4 वाटी पाणी इथं मी एका भांड्यामध्ये घेतलंय. आता हे पाणी आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे. टिप नंबर 1. जरी साबुदाणा आपण वजन करून किलोच्या प्रमाणामध्ये घेतला असला, तरीही पाणी लिटरच्या प्रमाणामध्ये कधीच घ्यायचं नाही. त्यामुळे पाण्यात साबुदाणा भिजवत असताना पाण्याचा अंदाज चुकून पापड चुकू शकतात. त्यामुळे कितीही किलोच्या प्रमाणामध्ये साबुदाणा घेतलात, तरी तो घरातील वाटीने किंवा भांड्याने मोजून घ्यायचा आहे. तर इथं पाणी मी कडकडीत असं गरम करून घेतलं. आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला साबुदाणा घालायचा आहे आणि एकदा हलक्या हाताने मिसळून घ्यायचं आहे. साबुदाणा भिजवत असतानाच यामध्ये असं कडकडीत गरम करून पाणी वापरलं म्हणजे साबुदाणा अगदी व्यवस्थित असा भिजला जातो आणि मग नंतर साबुदाणा आपल्याला शिजवून घ्यायचीही गरज लागत नाही. तो छान असा मऊसूत भिजला जातो. यावर आता झाकण ठेवूयात आणि याला कमीत कमी 7 ते 8 तास हा साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. जर सकाळी पापड करणार असाल तर रात्रीच साबुदाणा भिजत घाला. तर इथे बघा, मी रात्रभर साबुदाणा भिजत ठेवला होता. सकाळी तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असा साबुदाणा आपला भिजलेला आहे. तर आज आपण साबुदाणा बटाटा पापड करतोय, तर त्यासाठी आपल्याला लागतील बटाटे. इथे मी कुकरमध्ये बटाटे उकडून घेतलेले आहेत. वजनी प्रमाणामध्ये हे अर्धा किलो बटाटे आहेत. एवढ्यासाठी आपल्याला साबुदाणा सुद्धा किलोच्या प्रमाणामध्ये घ्यायचा आहे. जेवढा साबुदाणा घेतला असेल त्याच्या दुप्पट प्रमाणामध्ये आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे आहेत. म्हणजे मग पापड तयार होताना कडक न होता खमंग आणि खुसखुशीत असे तयार होतात. हे बटाटे मी कुकरला 5 शिट्ट्या देऊन शिजवून घेतलेले आहेत. पापडासाठी बटाटे घेत असताना मात्र नेहमी उकडूनच वापरायचे. जर कच्चा बटाटा इथं आपण वापरला तर तयार होणारे पापड हे लालसर किंवा थोडेफार काळपट असे तयार होतात. पांढरे शुभ्र अजिबात तयार होत नाहीत. त्यामुळे बटाटा नेहमी उकडूनच वापरायचा. या बटाट्यांचं साल काढून मी मध्यम आकारामध्ये तुकडे करून घेतलेत. हवं तर अजून बारीक केले तरी चालतील, पण खूप मोठे तुकडे ठेवू नका. आता हा भिजवलेला साबुदाणा आणि उकडलेले बटाटे थोडे थोडे करून मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि याची आपल्याला छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे. पेस्ट करत असताना यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालणार आहोत, पण त्यासाठी पाणी आपल्याला गरम करूनच वापरायचं आहे. एका मोठ्या भांड्यामध्ये मी इथं सारख्याच वाटीने 2 वाटी पाणी घेतलेलं आहे. हे पाणी सुद्धा आपल्याला हलकं कोमट करून घ्यायचं आहे. मिश्रण बारीक करत असताना गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. हलकं कोमट असेल तरी चालेल, पण इथं गार पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. संपूर्ण साबुदाणा आणि बटाटा मी इथं मिक्सरमधून बारीक असा दळून घेतलेला आहे. यासाठी मला सारख्याच वाटीने 3 वाटी पाणी लागले.
पुन्हा 1 वाटी पाणी गरम करून मी घेतलं होतं. मिश्रण तयार झालेलं आहे हे पहा. याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, इतकी घट्ट अशी मी ठेवलेली आहे. सुरुवातीलाच मिश्रण खूप पातळ करायचं नाही, कारण यामध्ये अजून आपण मसाले वापरणार आहोत. हे मिश्रण खूप घट्ट आहे, त्यासाठी आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये आता पुन्हा सारख्याच वाटीने 1 वाटी पाणी घ्यायचंय. हे पाणी कडकडीत असं गरम करून घ्यायचंय. पहा, पाण्याला आता उकळी आलेली आहे. यामध्ये आपल्याला घालायची मिरचीची पेस्ट. इथे मी 6 हिरव्या मिरच्या मिक्सरमधून बारीक अशा फिरवून घेतलेल्या आहेत. साधारण 2 चमचे ही मिरचीची पेस्ट आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ. आता हे मीठ विरघळेपर्यंत याला एकजीव असं मिसळून घ्यायचंय. मिरचीचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार थोडंफार कमी जास्त केलं तरी चालेल. आणि हे गरम गरम पाणी आपल्या या साबुदाणा बटाट्याच्या मिश्रणावरती घालून घेऊया. आणि आता हे सगळं एकजीव असं मिसळून घ्यायचंय. तर इथं मी हिरव्या मिरचीची पेस्ट वापरली. तुम्हाला जर हिरवी मिरची वापरायची नसेल तर तुम्ही किंवा चिली फ्लेक्स वापरले तरी चालेल. आज आपण उपवासाचे बटाटा साबुदाणा पापड करतोय, तर त्यासाठी इथं मिरची आणि मीठ फक्त मी वापरले. जर तुम्ही उपवासासाठी करणार नसाल तर यामध्ये तुम्ही थोडेसे जिरे किंवा आवडीनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर घातली तरी चालेल. टिप नंबर 2. संपूर्ण प्रोसेसमध्ये आपल्याला पाणी गरम करूनच वापरायचं आहे, गार अजिबात वापरायचं नाही. फक्त मिश्रण मिक्सरमध्ये फिरवत असताना किंवा दळून घेत असताना कडकडीत पाण्याचा वापर करू नका, हलकं कोमट पाणी वापरा. म्हणजे मग मिक्सरमध्ये फिरवत असताना मिक्सरचं झाकण हे उडणार नाही. आता हे पापडासाठीचं मिश्रण आपलं तयार झालंय. हे पहा, असं थोडंसं मिश्रण प्लेटमध्ये घेऊन बघायचं. मिश्रण घट्ट असेल तर ते पसरलं जाणार नाही आणि जर खूप पातळ असेल तर ते प्लेटमध्ये अगदी वरंगळा आल्यासारखं गळून जाईल. याला गोलाकार असा आकार राहणार नाही. तर हे मिश्रण आपलं परफेक्ट असं तयार झालंय. लगेचच याचे पापड करायला घेऊ. पापड घालण्यासाठी इथे मी एका प्लास्टिकच्या पेपरला थोडंसं तेल लावून घेतलंय. त्यावर हे पापड घालायचे आहेत. प्लास्टिकला मात्र तेल लावत असताना खूप जास्त तेल अजिबात लावू नका, कारण हे पापड आपल्याला वर्षभर ठेवून वापरायचे असतात. जर जर प्लास्टिकला तेल खूप जास्त लावलं तर थोड्या दिवसानंतर तेलाचा उग्र वास हा पापडाला येतो आणि पापड लवकर खराब होतात. त्यामुळे फक्त 1 ते 2 थेंबच तेलाचे प्लास्टिकला लावून घ्यायचे आहेत. पापड घालत असताना खूप पातळ अजिबात घालू नका, थोडे जाडसर असेच घालायचे आहेत. कारण पापडमध्ये आपण उकडलेला बटाटा वापरलेला आहे. त्यामुळे पापड जेव्हा आपण उन्हामध्ये सुकवतो त्यावेळेला ते खूप ट्रान्सपरंट होतात आणि मग त्याला तडे जाऊन पापड तुटतात. त्यामुळे खूप पातळ घालायचे नाहीत. संपूर्ण पापड मी इथे घालून घेतले. 2 दिवस उन्हामध्ये पापड सुकवून घेतलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता कडकडीत असे पापड आपले सुकलेले आहेत, पण तरीही याला अजिबात चिरा गेलेल्या नाहीत. कुठेही लालसर किंवा काळपट असा आपला पापड तयार झालेला नाही. अगदी पांढरा शुभ्र दिसत आहे. यातलेच काही पापड मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते. तेलात घातल्यावरती पटकन पापड फुलून मोठा झालेला तुम्हाला दिसत असेल आणि अजूनही अगदी पांढरा शुभ्र असा आहे. खायलाही तितकाच खमंग आणि खुसखुशीत असा लागतो. या उन्हाळ्यात तुम्हाला जर उपवासाचे पापड करायचे असतील तर माझ्या पद्धतीने हे उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड नक्की करून पहा. खमंग आणि खुसखुशीत तर तयार होतातच, पण करायलाही अगदी सोपी पद्धत आहे. यातलाच एक पापड मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. हे पहा. आवाजावरून जितकं कुरकुरीत वाटतोय तितकाच खायलाही खमंग आणि खुसखुशीत तयार झालाय. तुम्ही सुद्धा घरी नक्की करून पहा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन वाळवण रेसिपी सोबत. तोवर धन्यवाद.